नेक्स्ट आपण काय करतोय, एक बीड घेणार, एक मोती घेणार, एक बीड घेणार, एक मोती घेणार। सेम आपण जरीचा धागा घेतला आहे आणि आपण आता काय करणार आहे, एक मोती घेणार, एक बीड घेणार, एक मोती आणि एक बीड घ्यायचा आणि समोर येऊन चेन स्टिच द्यायची। सेम एक मोती आणि एक बीड घ्यायचा, समोर येऊन चेन स्टिच द्यायची। एक मोती घ्यायचा आणि एक आपला बीड घ्यायचा आणि समोर येऊन आपली चेन स्टिच द्यायची। एक मोती घ्यायचा आणि एक बीड घ्यायचा आणि समोर येऊन आपल्याला चेन स्टिच द्यायची। एक बीड घ्यायचा, एक मोती घ्यायचा, समोर यायचं आणि चेन स्टिच द्यायची। आणि शेवटी आपलं काय करायचं, एंड लॉक करून द्यायचं। आपल्याला असा कॉटनचा धागा घ्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं, आता कट ग्लास स्टिच करायचा आहे। तर आपला कॉटनचा धागा असा वरती आणायचा, दोन दोन कट ग्लास घ्यायचे, धाग्यामध्ये अडकवायचे आणि समोर जाऊन काय करायचंय, चेन स्टिच द्यायची आहे। पुन्हा सेम दोन दोन कट ग्लास घ्यायचे आणि समोर जाऊन आपल्याला काय करायचे, चेन स्टिच द्यायची। आपली प्रोसेस सेम असणार आहे। कट ग्लास घ्यायचे, अडकवायचे आणि चेन स्टिच द्यायची, याला आपण म्हणतो कट ग्लास स्टिच। हे पूर्ण आपल्या बीड वर्क मधलेच टाइप्स आहेत।